जया अंगी मोठेपण तया यातना कधी न निंदकाचे घर असावे. आपली दोस्ती कशी आहे, शोलेची दोस्ती आहे. त्यामुळे त्या शोलेच्या दोस्तीमध्ये कधी काय तुला तर माहित आहे ना. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नाव न घेता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते राजू पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. शोले पिक्चरमधील दोस्तीचा उल्लेख करत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. डोंबिवली पूर्वेतील नेहरू मैदानात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाच्या बंदिस्त मॅट कबड्डी मैदानाचं भूमिपूजन आणि विविध सुविधांचं लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली 51 वर्ष कबड्डीपट्टू घडवणाऱ्या मंडळाला आता पावसाळ्यातही सरावासाठी अत्याधुनिक बंदिस्त सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रो कबड्डीमुळे वाढलेल्या आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंना वर्षभर सरावाची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम गाजला तो खऱ्या अर्थानं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केलेल्या भाषणामुळे. या कार्यक्रमाला चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा कार्यक्रमात देखील राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाल्यानं उपस्थितांचं लक्ष चव्हाणांच्या भाषणाकडे वेधलं गेलं. काय म्हणाले चव्हाण बघूयात. खरा खेळाडू मैदानाची काळजी घेतो, फक्त टीका करत नाही असं सांगत चव्हाण यांचा अप्रत्यक्ष पलटवार जो आहे तो दिसून आला. मैदानात काचेचा तुकडाही राहू नये म्हणून रात्रीच्या अंधारात तो उसळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत असं देखील ते म्हणाले. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणत नाव न घेता राजू पाटील यांना देखील त्यांनी चिमटा काढलाय. पाहुयात चव्हाण हे नेमकं भाषणामध्ये काय म्हणाले. खरा खेळाडू आहे, त्या खऱ्या खेळाडूला त्याची चिंता की मैदान कसं बनलं पाहिजे. मैदानातली माती, मैदानातल्या मातीमध्ये असणारी प्रत्येक गोष्ट, छोटीशी एखादी बांगडीची काच ही सुद्धा त्यामध्ये असू नये यासाठी त्या रात्रीच्या अंधुक प्रकाशामध्ये ती चमकणारी काच उचलणारे आम्ही सगळेजण. त्यामुळे टीका करणाऱ्याला काय सांगावं. म्हटलं गेलंय बऱ्याच वेळेला, विजय राऊत 2-3 दिवस फोन करत होते, मला वाटलं ह्याच्यासाठीच करतात, आलायच बरं आहे असं म्हटलं गेलं. मी नाही म्हटलंय, मी पुन्हा सांगतो तिथे, मी म्हटलेलं नाही. असं म्हटलंय, जया अंगी मोठेपण तया यातना कधी न. कारण मी एकदम असं डोक्यात ठेवलं, पण हेही लक्षात ठेवलं, निंदकाचे घर असावे. तुम्ही म्हटलं मी. कार्यक्रम संपल्यावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शोलेच्या दोस्तीचा उल्लेख करत राजकीय संकेत दिले. जे त्यांच्यासोबत बसतात त्यांना सर्वाधिक धोका असतो असं म्हणत राजू पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा देखील देण्यात आलाय. मी असं म्हणणं योग्य नाही, परंतु ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या सांगणंही गरजेचं असतं. ज्यांच्या जोडीला प्रत्येक जण बसलाय प्रत्येकाला कदाचित माहीत नाही. अमजदजी तुम्हाला चांगलं माहीत आहे आपली दोस्ती कशी आहे, शोलेची दोस्ती आहे. त्यामुळे त्या शोलेच्या दोस्तीमध्ये कधी काय तुला तर माहीत आहे ना, अमजदला जास्त माहीत आहे. त्यामुळे समोरच्याला जास्त धोका आहे असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर खासदार शिंदे आणि मनसेचे नेते पाटील यांच्यात जवळीक वाढली. निवडणुकीदरम्यान राजू पाटील भाजपात जाणार का अशी देखील चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू होती. त्यातच एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळेला चव्हाण यांनी मोठा मित्रही लवकरच येणार असं सूचक वक्तव्य केल्यानं या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं. मात्र निवडणुकीनंतर कोकण भवनात शिंदेंसोबत पाटील दिसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मयुरी चव्हाण, लोकमत.